PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। बाजार समिती हमी भावापेक्षा कमी मातीमोल भावानं सोयाबीन खरेदी होत असल्यानं आता शेतकऱ्यांनी नाफेडची कास धरत सोयाबीन नोंदणीसाठी सुरू केलेली आहे। बाजार समितीत भाव पडल्यानं शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी करण्यासाठी गर्दी केली आहे। त्यामुळे मूर्तिजापुरात शुक्रवारी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या। लवकर नोंदणी होत नसल्यानं शेतकरी संतप्त झाले होते। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिप्रमाणात पाऊस झाल्यानं सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमी झालं। त्यातही मातीमोल भावानं सोयाबीन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। बाजार समितीमध्ये सोयाबीन केवळ किमान 3,300 कमाल 3,900 रुपये प्रति क्विंटल भावानं खरेदी केला जातोय। हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसतंय। शेतकऱ्याला ई पीक पाहणी सरकार करायला लावत आहे, तेव्हाच ई पीक पाहणी करताना त्या शेतकऱ्याला नाफेडची नोंद करायची सुविधा शेतकऱ्यांनी ठेवायला पाहिजे। आता हे परिस्थिती अशी झाली, शेतकऱ्याने हे सोयाबीन चोरून आणलं, त्याच्या शेतातलं नाही काढलं। तुम्ही चोरून आणा, तुमचा अंगठा द्या, तुमच्या पत्नीला बोलावा। एखादा मुलगा जर पुण्याला असला, आजोबा जर 80 वर्षाच्या घरात असले, त्यांना थंबण्यासाठी तर आणायचं काय। आणि दुसरी विषय असा आहे की इतक्या मेहनतीनं शेतकरी सोयाबीन पिकून राहिला आणि हे सरकार म्हणते की तुम्ही इथं या, तुम्ही तोच शेतकरी आहे की नाही त्याचा थंब लावा। तुम्हाला जर व्यापाऱ्याचं ओळखायचं असेल, तुम्ही खरेदी केंद्रावर हे प्रोसेस चालू ठेवा, इथं नाही। नोंदणी कोणाची करून घ्या तुम्ही, आणि हे जे बाकी प्रोसेस आहे जे खरेदी केंद्रावर ठेवा, तिथं तुम्ही प्रत्येकाला बोलावा। जर व्यापारी येशील तर तेव्हाच त्याला बाजूने काढा। हे शेतकऱ्याचं सगळं शेतकऱ्याचं सोयाबीनची खरेदी आजपासून सुरू केली, पण तिच्यात ते नियम अटी टाकल्या ते शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासाठी आहे। जसं कास्तकार ज्याच्या नावाने शेती आहे तो स्वतः इथं हजर पाहिजे, त्याचं थंब लागेल। हा नियम फार अडचणीचा आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना कसं करावं, जे दवाखान्यात ॲडमिट आहे किंवा लहान मुलाच्या नावाने शेती आहे ते कसे लाईनमध्ये इथून उभे राहतील। महिलांच्या नावानं आहे ते त्यांना लाईनमध्ये उभे राहावं लागेल। पहिले सोयाबीन एकरी 3, 4, 2 पिकलं, त्याच्यामुळे कास्तकार अडचणीत आलेला आहे। तरी शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी फुलं खरेदी करावं, असे माझं मत आहे। आम्ही शेतकरी म्हणून नोंदणीसाठी आज इथं सकाळी 7 वाजतापासून हजर आहोत। माझी प्रधानमंत्री साहेबांना अशी विनंती आहे शेतकऱ्याच्या वतीनं की तुम्ही जसा 2 महिने अगोदर कापूस यापा घरून शेतकऱ्यांनी नोंदणी करून सगळ्यांना कापसाची नोंदणी करून घरी बसले आहेत। आज नाफेडची नितांत शेतकऱ्याने सोयाबीन विकायची गरज आहे। जर समजा त्याला लाईनीतच लागून जर समजा गर्दीत जर त्याच्या कुटुंबाचे तो उभा राहील तर मग त्याची शेतीचे कामं कोण करावं, त्याची बाकीचे कामं कोण करावं। म्हणून माझी शासनाला शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे की बुवा तुम्ही 2 दिवसात हा जसा किसान ॲप चालू आहे तसा शेतकऱ्यासाठी नाफेडचा सोयाबीन ॲप चालू करून प्रत्येक शेतकरी आज त्याच्या घरी लॅपटॉप असल्यामुळे मोबाईल असल्यामुळे तो त्याचा घरून नोंदणी करून ज्या दिवशी नंबर येईल त्या दिवशी कापूस सेंटरवर मोजायला नेईल। जर समजा शासनानं हा ॲप चालू केला नाही तर आम्ही शेतकरी लोक आमच्या भाषेत उत्तर देऊ त्या नाफेडवालेले। बाजार समिती आणि नाफेड खरेदीच्या भावात मोठी तफावत असल्यानं शेतकऱ्यांनी आपला मोर्चा नाफेडकडे वळवला आहे। यासाठी 30 ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात झाली असून 5,328 या हमी भावाने खरेदी करण्यात येणार आहे। भावात प्रति क्विंटल 1 ते 1,500 रुपयांची तफावत आहे। परंतु आता शेतकऱ्यांनी खरीपाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं हातचा पैसा त्यांचा निघून गेला आहे। पुन्हा सावकार आणि बँकेकडून कर्ज काढून रब्बी हंगामाची तयारी करावी लागली। काही काळासाठी घेतलेलं कर्ज परत करण्याची वेळ आल्यावर काहींच्या मुलामुलींची लग्न तोंडावर, शेतमाल बेभाव विकावा लागला असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडकडे मोर्चा वळवला आहे। नाफेडची प्रोसेस यंदा शासनाने पूर्णतः बदलवलेली आहे। यावर्षी आधार बेसवर म्हणजे ज्या शेतकऱ्याचा सातबारा आहे त्या स्वतः शेतकऱ्याला हजर राहून त्याचा थंब देणे आहे। आधार नंबर टाकल्याबरोबर थंब देणे आहे। थंब दिल्यानंतर त्याला त्याची बेसिक डिटेल जी आहे ती येऊन जाते। ती सबमिट केल्यानंतर आपल्याला त्याला स्कीम सिलेक्शन मध्ये जावं लागते। म्हणजे सोयाबीनची नोंदणी करायची आहे तर सोयाबीन स्कीम सिलेक्शन मध्ये जावं लागते। तिथे त्याचं तालुका, त्याचं जिल्हा, त्याचं गाव आणि त्यानंतर मागच्या वर्षी साधी प्रोसिजर होती। मागच्या वर्षी ऑफलाईन मध्ये आपण सरळ अर्ज घेत होतो आणि नंतर नोंदणी करत होतो आपण। म्हणजे ती आपल्या सोडीने कधीही करू शकत होतो सुट्टीच्या दिवशी। म्हणजे जास्त जर गर्दी झाली आपण फॉर्म कलेक्ट करून घेत होतो आणि नंतर अशी गर्दी म्हणजे होऊ शकत नव्हती आणि आपल्या सोडीने आपण व्यवस्थित नोंद करत होतो। या वर्षी थंब लावायची प्रोसेस आहे।
स्कीम सिलेक्शन करणे, नंतर स्कीम सिलेक्शन झाल्यानंतर त्याचा गट नंबर आणि खाते नंबर टाकल्याबरोबर त्याचं क्षेत्र किती आहे ते आपोआप येऊन जाते ॲग्रीस्टॅक मधून नंतर मग त्याचं सोयाबीन किती आहे ते त्यात फक्त एडिट करणे. मला सांगा, सध्या हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा विदर्भात दिलेला आहे. या प्रोसेस मध्ये जर समजा त्यांना विलंब लागला आणि त्यांच्या पिकाचं नुकसान झालं, याच्याकरता काही प्रोव्हिजन प्रशासनाने काही दिलेली आहे का? नाही, त्याचा आपण याचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. याचा आणि या नोंदणीचा आणि त्याचा काही संबंध नाही. 31 ऑक्टोबर रोजी केवळ 17 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांना टोकन देण्यात आलं असून फोन करून त्यांना नोंदणीसाठी बोलवण्यात येणार आहे. यावर्षी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येत असल्यानं नोंदणी करण्यासाठी अंगठा लावण्याची शेतकऱ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहावं लागतं. त्यामुळे महिला आणि वृद्ध शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. काही शेतकरी आजारानं अंथरुणाला खिळले आहेत, तर काही वृद्ध शेतकऱ्यांना घराबाहेर पडणेही मुश्किल असताना त्यांचा अंगठा लावून नोंदणी कशी करावी असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. CCIनं यावर्षी कापूस खरेदी नोंदणीसाठी कपास किसान ॲपची निर्मिती केली. याच धर्तीवर सोयाबीन नोंदणी ॲप करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरून सोयाबीन विक्रीची नोंदणी करता येईल व शेतकऱ्यांना होणारा त्रास टाळता येईल अशा अपेक्षाही उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.